हाय, एक छोटासा क्विक अपडेट आहे त्यांच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र सेट फॉर असिस्टंट प्रोफेसर पुणे युनिव्हर्सिटीची परीक्षा दिली होती, जी 7 एप्रिल 2024 रोजी झाली होती आणि त्यात जे क्वालिफाय झाले होते पण त्यांच्याकडून ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ज्या काही चुका झाल्या होत्या, जसं की स्पेलिंग मिस्टेक किंवा फादर्स नेम चुकलं आहे, मदर्स नेम चुकलं आहे, स्वतःचं नावाचं स्पेलिंग चुकलं आहे किंवा बर्थ इयर चुकलं आहे, अशा काही गोष्टी असतील किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, तर या गोष्टी रेक्टिफाय करण्यासाठीची जी विंडो आहे, करेक्शन विंडो, ती पुणे युनिव्हर्सिटीच्या सेट विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ओपन झालेली आहे। इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर, सीट नंबर, ईमेल ID किंवा मोबाईल नंबर यापैकी कुठलाही एक ऑप्शन वापरून लॉग इन करू शकतो आणि सर्च केल्यानंतर तिथे एक आपल्याला पेज ओपन होतं। आता मी हे ऑलरेडी माझं करेक्शन फॉर्मसाठी अप्लाय केलेलं आहे, म्हणून हे डायरेक्ट दिसतं आहे मला की तुमची रिक्वेस्ट सबमिटेड फॉर अप्रूव्हल आहे म्हणून। त्याआधी आपल्याला एक पेज येतं आणि त्यामध्ये आपण सगळा डेटा फिल करायचा आहे। जो काही डेटा आपल्याला करेक्ट करायचा आहे तो यावेळेस मात्र न चुकता आपण व्यवस्थित आणि बरोबर टाकायचं आहे, कारण ई सर्टिफिकेटवर तेच नाव रिफ्लेक्ट होणार आहे जे आपण करेक्ट करतोय आता, आणि ते परमनंट असणार आहे। सगळा डेटा भरून झाल्यानंतर आपल्याला एक 500 रुपयाचं चलन भरायचं आहे। ते ऑनलाईन आहे। आपण जीपे, UPI, फोनपे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी कुठल्याही सोर्सद्वारे आपण ते भरू शकतो आणि ते पे झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसांमध्ये युनिव्हर्सिटीकडून रिप्लाय येतो। जसं की मी भरला होता माझा करेक्शन फॉर्म 20 ऑगस्टला आणि 4 दिवसात त्यांनी मला रिप्लाय दिलेला आहे की तुमच्या रिक्वेस्टनुसार तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल्स करेक्ट केलेले आहेत आणि तुम्ही या लिंकवर जाऊन तुमचं ई सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता। सो लेट्स चेक।